आत येऊ का? या बसा. तुमचे नाव? सर माझे नाव रमेश, पण सगळे मला रम्या म्हणतात. तुम्ही पण मला रम्या म्हणू शकता. हा बर बर. शिक्षण कितपत झालंय? शिक्षण झालं ना, पण नक्की कितपत झालंय ते काय आठवत नाही. म्हणजे म्हणजे 10वी पास झालोय, पण 12वी पास झालोय की नापास ते अजून काही कन्फर्म नाही. म्हणजे 12वीचं प्रमाणपत्र नाही आहे ना, पण शेजारच्या काकांच्या वडापावच्या टपरीवर वडापावच्या टोपलीखाली ठेवलेलं तेवढं हरवलं. आणि अनुभव? सर अनुभव तर जबरदस्त आहे. कुठे काम केलंय? सर एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. वा, कोणती कंपनी? सर माझ्या काकाचं दुकान श्री बालाजी जनरल स्टोअर. हो, हे ऑफिसचं काम आहे. दुकान आणि ऑफिस वेगळं असतं. आमच्या दुकानात चहा बिस्किटवर ऑफर असते, बँक ट्रान्सफर असतो आणि 24 तास वायफाय असतं. झाले का नाही मल्टीनॅशनल? अहो, मल्टीनॅशनल कंपनी म्हणजे मोठी कंपनी जिथं शिस्त, कामाचा दर्जा आणि अनुभव लागतो. सर अनुभव तर आहे ना. 2दा नोकरी सोडली आहे. नोकरी होती पण कुठे? पहिली नोकरी माझ्या मामाच्या दुकानात साडी विकत होतो. एका ग्राहक बाईने विचारलं, ही साडी खराब तर नाही आहे ना? मी सांगून टाकलं, ही साडी 100% खराब आहे. लगेच नोकरी गेली. आणि दुसरी एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून होतो. मालकाने सांगितलं सगळ्या ग्राहकांना सर्व करताना गोड बोलायचं. तिथल्याच एका बाईने विचारलं, हे भाजी फ्रेश तर आहे ना? मी सांगून टाकलं, ओ बाई, ह्या भाजीला तुमच्या वया 21 दिवस झाले आहेत. आणि लगेच नोकरी गेली. सर मी खरं बोलतोय. मग नोकरी पण खरंच मिळणार नाही.